वेळ पहाटे 5:20 पुण्याच्या मंडई परिसरात लगबग सुरू व्हायला अजून अल्पसा अवकाश आहे। मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं मंदिर अजूनही बंद आहे। याच दरम्यान एक चोरटा मंदिराच्या खिडकीची काच फोडून मंदिरात शिरतो। मंदिरात शारदा गजाननाची देखणी मूर्ती आहे। त्या मूर्तीवरील सुवर्णालंकारांचा संपूर्ण साज सावधपणे उतरवला जातो। देवाच्या अंगावरचे दागिने अलगद उतरवून चोर अलगद पसार होतो। सकाळी 6:15च्या सुमाराला प्रातःपूजेसाठी आलेल्या पुजाऱ्याच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर एकच खळबळ उडाली। गणेश भक्तांसाठी ही घटना धक्कादायक आणि संतापजनकही होती। गणपतीच्या जवळ जाऊन त्यातनं काय काय चोरीला गेलं याचा तपास व्हायला गेला। तर साधारण 50 ते 55 लाखाचे दागिने गणपतीचे आणि शारदेची चोरीला गेले आणि CCTV फुटेज आमच्याकडं व्यवस्थित आहे। त्या CCTVमध्ये माणूस तो अगदी स्वच्छपणे दिसतो आणि आम्हाला खात्री आहे पोलीस त्याचा शोध लावतील आणि लवकरात लवकर चोरीचा शोध लागेल। मंदिराच्या गणपतीच्या गळ्यातील सोन्याचे 2 हार, 2 सोनसाखळ्या, त्याचप्रमाणे शारदेच्या गळ्यातील हार, मोहनमाळ तसंच गंठन असा सुमारे 2.25 किलो सोन्याचा ऐवज चोरट्यानं लंपास केलाय। त्याची किंमत अंदाजे 45 लाख एवढी आहे। विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांचंही काही CCTV फुटेज होतं, त्याच्यामध्ये आम्हाला माहिती मिळालेली आहे। तसेच इतर जे सिटीमध्ये लावलेले CCTVज आहेत त्याची आम्ही माहिती अजून घेत आहोत आणि काही प्रमाणात माहिती मिळालेली आहे आणि तपास चालू आहे। पुण्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या चोऱ्या असोत वा इतर स्वरूपाचे गुन्हे लक्षात घेता राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा अंदाज येतो। मंडई गणपती मंदिरातल्या चोरीमुळे आणखीनच संताप व्यक्त होतोय। शारदा गजाननाची देखणी मूर्ती हे या मंदिराचं वैशिष्ट्य। या चोरीमुळे या मूर्तीचं सौंदर्य किंवा महात्म्य अजिबात कमी होणार नाही, मात्र भाविकांच्या भावनांना निश्चितच धक्का लागलाय। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।